भौतिक जगत आणि आंतरिक जगत, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. जास्त किंमत ही सॉफ्टवेअरची असते, हार्डवेअरची नाही. हे शरीर हे भौतिक जगतामधलं हार्डवेअर आणि त्याला जिवंत ठेवणारं, जागृत ठेवणारं, चेतनमय ठेवणारं जे चेतन आहे, जे प्राण आहे, ते त्याचं सॉफ्टवेअर आहे. भौतिक जगतामध्ये आम्ही अनेक संधींचा अनुभव घेतो. संधी म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या जीवनाला काय मिळू शकते, कलाटणी मिळू शकते. तुमचा जीवनाचा जो प्रवाह आहे आणखीन उच्च दिशेने आणि प्रगतीने धावू शकतो. तुमच्यासाठी एखादी गोष्ट संधी आहे हे कळण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे ज्ञान असायला. मग सद्गुरू आम्हाला सांगता की जीवनामध्ये भौतिक जगामध्ये जे काही घडतं ती मुळात एक प्रकारची लाट आहे आणि प्रत्येक लाट एक संधी आहे. आता संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्याच्यावर आहे. जीवनामध्ये सद्गुरू तर असं सांगतात की तुमच्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना एक संधी आहे, मग ती योग्य असेल तर अयोग्य असेल. आणि म्हणून जी माणसं निवड करण्याच्या भानगडीत पडतात ना, ती माणसं अर्धच जीवन जगतात. चांगली आणि वाईट संधीच्या शोधामध्ये चांगली संधी पण निघून जातात. सद्गुरू असं सांगतात भौतिक जगामध्ये म्हणजे सांसारिक जीवनामध्ये माणसं अपयशी का राहतात, कारण ते चांगल्या संधीची वाट पाहतात. मित्रांनो, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये उच्च शिखरावर जाण्याची संधी तुम्हाला कायम मोकळी आहे. संधी प्रत्येकासाठी आहे, फक्त तिचं सोनं करणं आपल्या हातात. म्हणून आपण सामान्य जीवन ज्यावेळी जगतो, सद्गुरू त्यांना सांगता की सांसारिक जीवनामध्ये यश मिळवणं फार मोठी गोष्ट नाही आहे, फक्त तुम्हाला संधीचं सोनं करतात. जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटना ती अनुकूल असो प्रतिकूल असो, तिला तुम्ही सकारात्मक दृष्टीने सामोरं जाणं आणि तिच्यातून पलीकडे अनुभव घेऊन जाणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हेच तुम्हाला मोठं करणार. आपण ज्या गोष्टींना समस्या समजतो ती खरं काय आहे, काही लोकांसाठी संधी आहे, पण ती काही लोकांसाठीच का बरं संधी आहे, कारण ते तिच्याकडे संधी म्हणून बघता. आम्हाला नेगेटिव्ह बघायची काय लागली आहे सवय. तुम्ही जिथं फोकस करता तेच तुम्हाला दिसतं. मग तुम्ही प्रॉब्लेमकडे बघता की सोल्युशनकडे. आपण आपल्या जीवनामध्ये अहंकार नाही केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला तेवढं महत्त्व दिलं पाहिजे, सकारात्मक वृत्ती ठेवली. ते जग फार मोठं आणि म्हणून भौतिक जीवनामध्ये तरी कमीत कमी आपण काय केलं पाहिजे, जीवनाकडे एक संधी म्हणून बघितलं पाहिजे, सकारात्मक, कोणतीही प्रकारची निवड न करता. तुम्हाला जीवनामध्ये दुविधा कधी निर्माण झाली नाही पाहिजे, तर तुम्ही जीवनामध्ये कुठल्या तरी तुमच्या उद्दिष्टापर्यंत, ठिकाणापर्यंत पोहोचा. नाहीतर विचार करत बसणारे कुठेच पोहोचत नाही. आपल्या मार्गावर आपण पुढे मार्गस्थ राहिलं पाहिजे, कारण मार्गस्थ राहणं हे जीवन आहे, थांबणं म्हणजे मृत्यू आहे. भौतिक जगात जे काही घडतं ती मुळात एक प्रकारची लाट आहे. जर तुम्ही चांगले नाविक असाल तर प्रत्येक लाट ही एक संधी आहे. की लहानपणापासून आपण बऱ्याच गोष्टी ऐकत आलोय, पंचतंत्रच्या ऐकल्या, राजांच्या ऐकल्या, तर त्याची सगळ्यात एक गोष्ट मला आठवते ती म्हणजे राजा विक्रमादित्य आणि वेताळाची. खूप शूरवीर राजा असतो, तो खूप पराक्रमी असतो आणि खूप विद्वान असतो आणि तो रोज सकाळी त्याच्या राजवाड्याच्या खाली जे लोक त्याला भेटायला यायचे, त्याला भेटवस्तू घेऊन यायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायचा. तर त्यामध्ये रोज एक तांत्रिक यायचा, तो तांत्रिक त्याला एक फळ द्यायचा, जंगी फळ, आणि निघून जायचा. राजा ते फळ घ्यायचा आणि मंत्र्याकडे द्यायचा. त्या फळ थोडं जंगी प्रकारचं होतं, त्यामुळे ते खायची इच्छा पण कोणाची व्हायची नाही. मग तो मंत्री जो होता त्याचा तो तळघरात फेकून द्यायचा ते. तर असं कंटिन्यू 6 महिन्यापर्यंत कंटिन्यू चालत राहिलं आणि एक दिवस काय झालं की तो जो तळघरात फळांचा जो ढीग झाला होता तो सडला आणि त्याचा स्मेल यायला लागला खराब. तर राजाने ते उचकून बघायला सांगितलं की कशाचा घाण, एवढा घाण वास कशाचा येतोय. त्याने ते तळघर ज्यावेळेस उघडलं त्यावेळेस हिरे मोती चमचम करत होते. तर राजाला आश्चर्य वाटलं की हे फळ जो तो देत होता मांत्रिक, त्याच्यामध्ये एवढे मोठे हिरे, एवढे ज्याने कधीच बघितलेले नव्हते ते. आणि मग त्याने विचार केला की जो मांत्रिक मला फळ देतोय त्या फळामध्ये एवढा अलौकिक हिरा आहे, तर तो मांत्रिक किती मोठा असेल आणि किती विद्वान असेल. पण तो रोज मला भेटायला यायचा, मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो येतो तर राजाने आवर्जून त्या मांत्रिकाला विचारलं की बाबा तुम्ही रोज मला फळ घेऊन येता, ते त्यामध्ये हिरा असतो, तुम्ही एवढी अलौकिक भेट मला का घेऊन येता, तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडनं. तर त्यावेळेस तो जो तांत्रिक होता तो म्हणे राजा मी तुझ्याबद्दल खूप काय काय ऐकलं होतं, तू खूप शूर आहे, खूप विद्वान आहेस. तर मी बघत होतो की तू माझ्याकडे किती लक्ष देतो, तू कशा पद्धतीने मला रिस्पॉन्स देतो. मी तुला रोज एक फळ घेऊन येत होतो, ते फळ म्हणजे तुझ्या जीवनात येणारी संधी होती. तू त्या संधीकडे रोज दुर्लक्ष करायचा. मागच्या 6 महिन्यापासून मी रोज तुझ्याकडे सेम फळ घेऊन येत होतो, पण तरी तू त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता. तर याच्यावर माझा एक प्रश्न आहे सर की अनेक महान व्यक्ती असतात, विद्वान व्यक्ती असतात जे सामान्य माणसांपेक्षा
वेगळ्या प्रकारे विचार करतात आणि त्यांची बुद्धी पण खूप तेज असते. अशा माणसांकडनं सुद्धा जीवनातली प्रत्येक संधी जी आहे ती कॅच करता येत नाही किंवा त्याच्याकडे त्यांचं लक्ष जात नाही किंवा ते वर्तमानात जगत नाही. तर आपण सामान्य व्यक्तींनी वर्तमानात कसं जगावं आणि प्रत्येक येणारी जी संधी ती कशी ओळखावी आणि तिला कसं साध्य करावं. मित्र हो, भौतिक जगत आणि आंतरिक जगत, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. जास्त किंमत हार्डवेअरची असते की सॉफ्टवेअरची असते? जास्त किंमत ही सॉफ्टवेअरची असते, हार्डवेअरची नाही. हे शरीर हे भौतिक जगतामधलं हार्डवेअर आहे आणि त्याला जिवंत ठेवणारं, जागृत ठेवणारं, चेतनमय ठेवणारं जे चेतन आहे, जे प्राण आहे, ते त्याचं सॉफ्टवेअर. जेव्हा आपण जीवनाकडे बघतो सामान्यपणे तेव्हा आपण त्याला बालिशपणे बघतो. तुम्ही लहान मुलाकडे ज्याला अजून कुठल्याही प्रकारच्या पैशांबाबतचं ज्ञान नाही आहे, त्या हिशोबाच्या जगापासून ते दूर आहे, त्या अशा मुलाकडे तुम्ही एक 500 रुपयाची नोट करा आणि या हातामध्ये चॉकलेट ठेवा, ते काय निवडेल? त्याला विचारलं, त्या दोघांपैकी काय पाहिजे? ते काय निवडेल? चॉकलेट. जो देतो आहे त्याला माहिती आहे या 500 रुपयामध्ये असे 100 चॉकलेट येतील, पण त्या मुलाला तो हिशोब नाही मिळत. येतील भविष्य काळामध्ये. तो मूर्खपणा तू करणार नाही. आता जे आहे आत्ता ते तू लगेच येणार. निरागसपण आहे आणि त्याला हिशोब माहिती नाही, अज्ञान आहे. हिशोबाच्या जगामध्ये ते अज्ञान आहे. म्हणजे समाजाला तो त्याचा काय वाटतो? अज्ञानपणा वाटतो. मग आध्यात्मिक क्षेत्रातली जी माणसं आहे, जे आंतरिक क्षेत्रामध्ये यश संपादन करतात, महान बनतात, ती माणसं सांसारिक माणसाला बघून अशाच प्रकारे हसतात, त्यांची मजा घेतात. जसं तुम्ही लहान मुलांची मजा घेता की नाही, तशी ही संत मंडळी, साधू मंडळी ज्यावेळेस सामान्य माणसाकडे बघतात तेव्हा खरं तर त्यांना त्यांची कीव येते, करुणा वाटते. जसं लहान मुलाबद्दल आपल्याला त्याची कीव येते, आपल्याला त्याची करुणा वाटते. अगदी तसंच तुमचं वय किती आहे ह्यानी काही फरक पडत नाही, तुमचं आंतरिक वय किती आहे. भौतिक जगतामध्ये आम्ही अनेक संधींचा अनुभव घेतो. संधी म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या जीवनाला काय मिळू शकते? कलाटणी मिळू शकते. तुमचा जीवनाचा जो प्रवाह आहे आणखीन उच्च दिशेने आणि प्रगतीने धावू शकतो. तुम्ही सायकलवर आहात तर मोटरसायकलवर जाऊ शकता. तुम्ही झोपीत राहता तर तुम्ही एखाद्या चांगल्या पक्क्या इमारतीमध्ये जाऊ शकता. तुम्ही आज कोणाची तरी हाताखाली काम करता, तुम्ही बॉस होऊ शकता. अशा प्रकारे ह्या संधी असतात ज्या माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणार. म्हणजे संधींच्या बाबतीमध्ये आम्ही एवढे संवेदनशील का असतो? कारण संधींमुळे आमचं जीवन रूपांतरित होतं. तुमच्यासाठी एखादी गोष्ट संधी आहे हे कळण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे ज्ञान असायला. तुमच्यासमोर एक दुर्मिळ अशा प्रकारचं आंब्याचं फळ आहे, ज्या एक आंबा 1 लाख रुपयाचा आहे. आणि असा आंबा तुम्हाला जर मिळाला आणि तुमच्यासमोर 2 पर्याय आहे की एक तर तुम्ही कोय घेऊ शकता, नाही तर तो आंबा खाऊ शकता. मग 1 लाख रुपयाचा आंबा खाल्ल्याचा आनंद तुम्हाला आता घ्यायचा आहे का तुम्हाला त्याची कोय मिळवायची आणि आत्ताचं जे मोह आहे तो टाळायचा आहे? हे तुमच्यावर आहे. म्हटलं तर संधी आहे, म्हटलं तर दुर्भाग्य आहे. अशा वेळेस तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या ज्ञानाचा त्यातून काही कसला. मग माझ्या जीवनामध्ये काय संधी आहे आणि काय दुर्दैव आहे हे कळण्यासाठी माझ्याकडे तेवढं समज पाहिजे. मग सद्गुरू आम्हाला सांगता की जीवनामध्ये भौतिक जगामध्ये जे काही घडतं ती मुळात एक प्रकारची लाट आहे. जे काही घडत असेल तुमच्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल, त्या सगळ्या गोष्टीच्या ज्या घटना आहेत त्या घटना, प्रत्येक घटनेला त्यांनी एक लाट म्हटली आहे आणि प्रत्येक लाट एक संधी आहे. आता संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्याच्यावर आहे. तुम्ही जर दांडपट्टा नावाचा प्रकार जर ऐकला असेल, त्याला एवढासा दांडा असतो आणि समोर सगळा असा पट्टा असतो आणि तो अतिशय लवचिक असतो, दोन्ही बाजूनी अत्यंत धारदार असतो. तो दांडपट्टा चालवणं अत्यंत कौशल्याचं काम आहे आणि अत्यंत जोखमीचं काम आहे. चुकून त्याचा वार जर फसला तर स्वतःच गाळा कापण्याची शक्यता असते. मग दांडपट्टा चालवता येणं तर संधी आहे का दुर्दैव आहे हे तुमच्यावर. तंत्र कशाकरता वापरावं आणि कसं वापरावं याचं ज्ञान जर तुम्हाला वापरता येत नसेल तर तुमच्यासाठी तंत्र काय आहे? एक शाप आहे, वरदान नाही आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये येणारी संधी जी आहे, पहिली गोष्ट म्हणजे ती ओळखता आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं सोनं करता आलं. जीवनामध्ये सद्गुरू असं सांगतात की तुमच्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना एक संधी आहे. मग ती योग्य असेल तर अयोग्य असेल. तुमच्यासाठी एखादी गोष्ट जर अयोग्य असेल आणि तुम्ही ती केली तर काय होईल? तुमचं नुकसान होईल.
पण त्या नुकसानीमधून तुम्हाला जो अनुभव येईल, पुन्हा आयुष्यात तुम्ही तशा प्रकारचं नुकसान स्वतःचं करणार नाही. म्हणजे काय मिळाला? एक धडा मिळाला. आणि जर ती संधी तुमच्यासाठी जर अनुकूल ठरली, तुमचा फायदा करून दिला, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट एक संधी आहे. आणि म्हणून जी माणसं निवड करण्याच्या भानगडीत पडतात ना, ती माणसं अर्धच जीवन जगतात. त्यांना कधी ना कधी पश्चाताप करायची वेळ येतेच. का? चांगली आणि वाईट संधीच्या शोधामध्ये चांगली संधी पण निघून जातं. कारण गमतीने मी नेहमी सांगत असतो, संधी ही असा प्राणी आहे का त्याच्या चेहऱ्यावर केस आहे आणि मागून टक्कल आहे. समोरून ओळखू येत नाही आणि मागून धारता येत नाही. मग संधी आल्यानंतर ती संधी आहे हे पण आम्हाला कळत नाही. अनेक वेळा असं होतं आणि होणारच. त्या लहान मुलाला कधी ना कधी आयुष्यात कळतं की मी लहानपणी 500 रुपयाच्या ऐवजी चॉकलेट खाल्लं होतं. मोठं झाल्यावर कळतं, त्याला आठवतं. आणि एका 500 रुपयाच्या नोटमध्ये 100 चॉकलेट येतात. जेव्हा त्याला ते कळतं तेव्हा तो चॉकलेट नाही, ती 500 रुपयाची नोटच निवड. पुढे जाऊन मोठी माणसं आहे तशीच राहतात, मट्टच्या मट्ट ते मात्र होऊ शकतात. मित्रांनो, जीवनामध्ये असंच आहे. सद्गुरू असं सांगतात, भौतिक जगामध्ये म्हणजे सांसारिक जीवनामध्ये माणसं अपयशी का राहतात? कारण ती चांगल्या संधीची वाट पाहतात. आणि त्यांना जर विचारलं, का हो तुमचा मित्र तर म्हणे अशा अशा हुद्द्यावर आहे, चांगल्या पगारावर आहे, तुम्ही इकडं? हा, ते त्याला संधी भेटली. मित्रांनो, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये उच्च शिखरावर जाण्याची संधी तुम्हाला कायम मोकळी आहे, ओपन आहे. असं म्हणतात, प्रत्येक क्षेत्रामधलं सर्वोच्च जागा जी असते ना, सर्वोच्च पदावरची जागा ती कमीच असते. पण लोक वरच्या पदासाठी अर्ज करत नाही, खालच्या पदासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या खूप आहे. मी बरं म्हणता, आम्हाला संधीच नाही. तुम्ही जा बरं. पोलीससाठी किती लोक अर्ज करतात आणि कलेक्टरच्या परीक्षेसाठी, IPS साठी किती जण अर्ज करतात. आता काल परवा तर मेंढपाळाचा पोरगा IPS हा, इथून मागं त्याला म्हणता येत होतं की वाईट परिस्थिती नाही. आता याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय असो? मेंढ्या ही शेळ्यांची केस कापणे, त्यांचं दूध काढणे, त्यांना चालायला नेणे, अशा प्रकारचं काम करणारा मुलगा जर IPS होत असेल तर मला वाटतं बाकीच्यांनी संधीबद्दल बोलूच नाही. अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली, सगळ्यांची पंचायत करून ठेवली. जे आपल्या आईबापाला सांगत असतील की नाही आपल्याकडं माहोल अच्छा नाही, आपले टीचर्स चांगले नाही, आपलं हायस्कूल असं आहे, आपलं कॉलेज तसं आहे, अमुक तसं आहे, त्यांना तर कारणच नाही राहिलं सांगायला. या निकालानंतर बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये फार मोठी संकट आली असते. संधी प्रत्येकासाठी आहे, फक्त तिचं सोनं करणं आपल्या हातात. म्हणून आपण सामान्य जीवन ज्यावेळी जगतो, सद्गुरू त्यांना सांगता की सांसारिक जीवनामध्ये यश मिळवणं फार मोठी गोष्ट नाही आहे, फक्त तुम्हाला संधीचं सोनं करतात. जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटना ती अनुकूल असो प्रतिकूल असो, तिला तुम्ही सकारात्मक दृष्टीने सामोरं जाणं आणि तिच्यातून पलीकडे अनुभव घेऊन जाणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हेच तुम्हाला मोठं करणार. तुम्ही जर म्हटले नाही हे मला आवडत नाही, हे मला जमणार नाही आणि हे आपलं काम नाही, हे चांगलं नाही, तर तुम्ही आहे तिथंच राहा, प्रगती नाही होणार तुमची. राहिला प्रश्न, ज्यांना तुम्ही महान म्हणता, उच्च पदावर गेलेले समजता, ते पण संधीला कधी कधी मुक्तात असं तुम्ही म्हणता. खरं तर मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या उच्च शिखरावर पोहोचता, तुम्ही सर्व प्रकारच्या अनुभवांतून गेलेले असता. हां, तिथं गेल्यानंतर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन उदासीन होऊ शकतो, वैराग्याचा होऊ शकतो किंवा अजून वेगळा काही होऊ शकतो. म्हणून तुम्ही त्या संधींकडे दुर्लक्ष करू शकता. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणूनच बघता. छत्रपती शिवाजी महाराजांनी संकट जेव्हा आलं आपल्या स्वराज्यावर, त्या संकटाकडं सुद्धा संधी म्हणून बघितलं. मिर्झा राजे जयसिंगांनी अट घातली की तुम्हाला औरंगजेबाला आग्र्याला जाऊन भेटावंच लागेल, तर त्याच्याकडं सुद्धा संधी म्हणूनच बघितलं. त्यांनी समस्या म्हणून नाही बघितलं की तुम्ही संधीकडे समस्या म्हणून बघू शकता किंवा संधी म्हणून बघू शकता. की तुमच्या जीवनामध्ये जर समस्या असतील तर दाट शक्यता आहे का तुम्ही संधींना समस्या म्हणते. खरं तर ती काय आहे? संधी आहे. पण समोर काळे केस असल्यामुळे तुम्हाला ती समस्या दिसू आहे. थोडे केस बाजूला करायलाच कळेल तुम्हाला ती संधी आहे. पेट्रोलच्या खाणी, खनिज तेलाच्या खाणी संपत आल्या तेव्हा जगासमोर एक प्रश्न तयार झाला की ऊर्जेचं काय करायचं.
तर ज्यांचे डिझेलचे पंप आहे, पेट्रोलचे पंप आहे, पेट्रोलच्या गाड्या आहे, कंपन्या आहे, किंवा ज्यांच्या ज्या खाणी आहेत, त्यांना मोठा गंभीर प्रश्न पडला. पण लवकरच जे समस्येकडे संधी म्हणून बघता त्यांनी इलेक्ट्रिक कार शोधून इलेक्ट्रिक कार शोधून काढल्यानंतर, इलेक्ट्रिक इंजिन शोधून काढल्यानंतर आज आहे त्या डिझेल आणि पेट्रोलला सुद्धा थोडंसं काय झालं, किंमत कमी झाली, भाव कमी झाला. हळूहळू जग इलेक्ट्रिक इंजिनकडे वळतं. इलेक्ट्रिक इंजिनचा कुठेतरी वापर सुरू होतोय, ते लगेच हायड्रोजन इंजिन सुरू झालं. पाणी ओतायचं, रुकीत पूर्वीच्या काळी म्हणायची गाडी काय पाण्यावर चालते का, काही दिवसांनी ते खरंच होणार आहे, गाडी पाण्यावर चालू. आपण ज्या गोष्टींना समस्या समजतो ती खरं काय आहे, काही लोकांसाठी संधी आहे. पण ती काही लोकांसाठीच का बरं संधी आहे, कारण ते तिच्याकडे संधी म्हणून बघता. बघा, काही लोकांना जर विचारलं, हा पूर्ण फळा आहे, काळा व्हाईट बोर्ड आहे आणि त्याच्यावरती एक काळा स्पॉट तयार केला. विचारलं, तुम्हाला याच्यावर काय दिसतं, काळा डॉट दिसतो. तुम्हाला 99% रिकामा असायला सफेद फळा दिसत नाही, फक्त काळा डॉटच दिसतो, कारण तुम्ही बनवला म्हणून दिसतो. हॅलो, आम्हाला नेगेटिव्ह बघायची काय लागली आहे, सवय. तुम्ही जिथं फोकस करता तेच तुम्हाला दिसतं. मग तुम्ही प्रॉब्लेमला बघता की सोल्युशनकडे. कुठल्याही गोष्टी का समजा तुम्हाला काम करत असताना अडथळा आला, तुम्ही मार्ग शोधता की अडथळ्याचा विचार करत बसता, का आला, माझं नशीब असं का, मी असं काय पाप केलं, माझ्यावरच अन्याय का, मीच कसा दिसतो यांना कायम अडवायला, माझ्याच मार्गामध्ये नेहमी काटे का. थोडा बाजूला जाय ना, काय फरक पडतो 2 मिनिटांनी. पण नाही, मी असाच जाईल. भीमाला गर्व झाला आणि तो रस्त्याने चालला पुढे. आणि हे कळलं भगवान श्रीकृष्ण, त्याने आपल्या भक्ताला पाठवलं तिथे. रस्त्यामध्ये जंगलामध्ये एक माकड म्हातार झालेला, असं माकड शेपटी आडवं टाकून पडलं होतं. इथून भीम चालला होता गदा घेऊन मस्तपैकी असा. तुम्ही हे वानरा चल बाजूला चालत. वानर म्हणलं, म्हातारा चालू मला हलवत नाही, शेपटी हलव बाजू इथं, मला हलवतच नाही मी, कृपया एक विनंती आहे, एवढी शेपटी बाजूला कर. म्हणजे हे तुच्छ माकडा, घाणेरडा किती आहेस तू, तुला वास सुटलाय, मी कशाला तुझ्या जवळ येऊ. तर मग तुझ्याकडे जी गदा आहे तिने तरी सरकव, तुझ्यासाठी हे फार तुच्छ काम आहे. हे बाहुबली, आता शेवटी याच पाऊलवाटीने जायचं होतं ना, रस्त्याने जायचं. माझा रस्ता कोण अडवणार. मग घेतली गदा आणि टाकली ते शेपटी खाली. कुठे शेपटी उचलते, त्याला वाटलं गदाच अडकली कुठेतरी. गदा तर काही अडकलेली नव्हती. सहज सुरुवातीला सहज असे आपण कसं रस्त्याने जाताना दावा असं बाजूला सरकवतो, तसं त्याची शेपटी खाली गदा घातली ना, अशी प्रयत्न केला, काय हल्ली नाही. त्याला जरा शंका आली, मी त्यांनी दोन्ही हाता थोडी ताकद लावून पाहिली, हल्लीच नाही. आणि हे म्हातारे वाहनं शेपटी याची एवढी जड, असे राजारी असेल मग तरी पूर्ण ताकद लावली. 1 मिनटं झाला, 2 मिनटं झाले, 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, घामागर्दी झाला, पण शेपटी जागेच्या पासून थोडी पण हाले ना, टस कमस नाही. मग कुठेतरी कळलं, गदा पण अडकली मध्ये, ती पण निघेल. आता तर प्रश्नच पडला, हे कोणी सामान्य वानर नाही आहे. हात जोडले, ए वानरराज, आपण कोण आहात, कृपया दर्शन द्यावे. आणि मग बाहुबली हनुमानाने आपलं साक्षात रूप प्रगट केलं आणि घडलेली सगळी कथा सांगितली. अशा प्रकारे भीमाचा गर्व काय झाला, खाली झाला, की माझ्यासारखं कोणी शक्तिशालीच नाही. जेव्हा दुर्योधनाचा वध केला ना, तेव्हा त्याला गर्व झाला की मी दुर्योधनाला मारू शकतो, म्हणल्यावर माझ्यासारखा कुणीच नाही. मग त्याच्यानंतरची ही घटना आहे. मला सांगायचं हे मित्रांनो, येथून आपण आपल्या जीवनामध्ये अहंकार नाही केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. सकारात्मक वृत्ती ठेवली. हे जग फार मोठं आणि म्हणून भौतिक जीवनामध्ये तरी कमीत कमी आपण काय केलं पाहिजे, जीवनाकडे एक संधी म्हणून बघितलं पाहिजे. सकारात्मक, कोणतीही प्रकारची निवड न करता. एवढं सद्गुरू आम्हाला सांग. आमच्या जीवनामध्ये काही पण प्रसंग येऊ, प्रतिकूल येऊ, अनुकूल येऊ, आपण त्याच्याकडे काय म्हणून बघितलं पाहिजे, संधी म्हणून बघितलं.
समजा एखादा माणूस आहे तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतोय, त्याच्याकडे पण संधी म्हणून बघायचं. हा असंच मला जर एखादा माणूस भेटला तर मी त्याला कसं हँडल कर. लाईट गेलेली आहे, प्रचंड गरम होतंय, तर आपण संधी मनात समजायचे तिला की जर अशाच प्रकारे जर मला अशी वेळ काढण्याची वेळ आली तर मी कसा राहील. मग मार्ग काढायची. लाईटला दोष द्यायचा, MSCBला शिव्या द्यायच्या, वैताग द्यायचा, हे राजकारण, हे समाजकारण, हे सरकार, ह्या सगळ्यांना अशा प्रकारे दोष द्यायचा आणि स्वतःचा त्रागा करत बसायचा, हाही पर्याय. आणि जाऊन मस्तपैकी अर्ध्या तासांनी 2 तासांनी थंड पाण्याने आंघोळ करून मस्त बसायचा, हा एक पर्याय. कुठला पर्याय तुमच्या समोर सोपा वाटतो का? एक पर्याय तुम्हाला थंड शांत करणार आहे, एक पर्याय तुम्हाला गरम करणार आहे. आधीच गरमी, त्यात तुम्ही डोक्यात गरमी घालणार. असे लोक मग डॉक्टरांचे, मेडिकलचे भरपूर धंदा करून देतात. म्हणून म्हणतात हे जीवनाचं काही खरं नाही. म्हणजे आपण जीवनाकडं काय म्हणून पाहतो. आधी छोटी छोटी गोष्ट आहे. एखाद्या दिवशी स्वयंपाकच झाला नाही किंवा डबाच नाही भेटला, चला बरं झालं आज उपवास करूया. तसंही मी उपवास करत नाही. हे मी कोणासाठी सांगतोय? ज्यांच्याकडे तब्येत आहे त्यांनी करावास. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी चला आज आपल्याला स्वयंपाक करण्याची संधी असं म्हणावं. बरोबर आहे. एवढी जर समज असायला पाहिजे. उदबत्तीने म्हणावं मी साऱ्या गावाला आग लावील. आधी तू पेटून राहा, तेवढं केलं तरी पुरेसं आहे. उदबत्तीनं आग लावण्याचं काम करू नये, सुगंध देण्याचं काम. सर बरोबर आहे. कसं आहे, आपण स्वतःला असं घडवलं पाहिजे. ते घडण्यासाठी तुम्ही सर्व प्रसंगांमध्ये, सर्व परिस्थितींमध्ये स्वतःला संधी म्हणून सामोरं गेलं पाहिजे. असं ज्यावेळेस तुम्ही जीवनाकडे बघता ना, तुमचं जीवन स्वर्गासमान होऊन जातं. तुमच्या समोर ज्यावेळेस सर्व परिस्थिती अनुकूलच आहे, प्रतिकूल आली तरी मला शिकायला मिळेल, अनुकूल आली तरी मी त्याचा आनंद घेईल, असं ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस तुमच्यासाठी कुठलीच गोष्ट अयोग्य आणि योग्य राहणार. कुठलाच माणूस तुमच्यासाठी चांगला किंवा वाईट राहणार नाही. जर तुमच्या स्वभावाच्या वेळा असेल तर तुम्हाला अशा माणसांबरोबर कसं जुळून घ्यायला पाहिजे हे शिकायला मिळेल. आणि तुमच्या स्वभावाचा जर असेल तर तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. एवढं सोबानी साधं आयुष्य आहे. म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की जे संसार आहे आपला, हे जे भौतिक जगत आहे, या भौतिक जगतामध्ये जे काही घडतं आहे आज तुमच्याबरोबर ते सगळे एक लाट आहे. आणि तुम्ही जर चांगले नाविक असाल तर तुम्ही त्या लाटेचा काय घ्या, फायदा घ्या. बघा, शेअर मार्केट जेव्हा कोसळतं तेव्हा अब्जावधी रुपयांचं नुकसान होतं गुंतवणूकदारांना. तरी जर 100 रुपयाला शेअर्स घेतला असेल आणि तो जर 50 रुपयावर आला, 10 लाख गुंतवले, त्या 10 लाखाचे किती होतात? 5 लाख होतात. लाखाचे 12,000 तिकडून झालेले. अशाच वेळेस जे हुशार असतात ना, ती खरेदी करा. की तुम्ही बाजाराकडे बघून पीक लावलंच नाही पाहिजे, क्वालिटीकडे बघून लावलं पाहिजे. तुम्ही जर क्वालिटी बघून जर पीक लावलं तर सोन्याला कधी पण बाजार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आम्हाला जर एक सुंदर असं अनुभव म्हणून घेऊन जर जगायचं असेल तर आम्ही निवड टाळली पाहिजे. राहिला प्रश्न महान लोकांचा, तर पहिले तुम्ही महान बनलं पाहिजे. त्यांच्याबरोबर गप्पा नाही मारल्या पाहिजे. जी आपल्याला कधी जमलेली नाही त्याच्या गप्पा म्हणून, जे आपल्याला जमतं त्याच्याबद्दल कोणीच गप्पा मारतं कोणी. हॅलो, जे तुम्हाला येतं तुम्ही त्याच्याविषयी बोलता, की जे येत नाही त्याच्याविषयी बोलता. नेहमी गप्पामध्ये काय विषय असतात? जर एखाद्याने केलेलं असेल ते, तर आपण त्याच्याविषयी गप्पा मारून त्याचे दोष काढ. ही प्रवृत्ती आमच्यामध्ये काय येते? कारण आम्ही जीवनाकडं टीकात्मक दृष्टिकोनातून पाहतो, निवड आणि आवड या दृष्टिकोनातून पाहतो. आम्ही जर समग्र जीवनाचा जर स्वीकार केला तर आमच्या जीवनामधून आवड आणि निवड निघून जाईल आणि येणारा प्रत्येक प्रसंग आम्हाला काहीतरी शिकवून जाईल. बरोबर आहे. पण आम्ही काही प्रसंगांचा त्रास करून घेतो आणि काही प्रसंगांमध्ये अडकून बसतो. व्यक्तींमध्ये काही व्यक्ती आम्हाला त्रास देतात आणि काही व्यक्तींचा आम्ही त्रास करून घेतो. मग हे दोन्ही पण चुकीचं आहे. ज्या व्यक्ती तुम्हाला त्रासदायक वाटतात त्या का त्रासदायक वाटतात याचा अभ्यास करा आणि त्यांच्यासोबत कसं राहायचं आणि कसं स्वतःला सक्षम बनवायचं हे शिका.
जमीन जर पोकळ असेल तर नांगर असा सहज चालतो लोण्यासारखा, आणि जमीन जर कडक असेल तर लोखंडाचा काय लागतो, कस लागतो. आपल्याला तेव्हा कळतं हे लोखंड किती मजबूत. आपल्याला त्या नांगरवाल्याने फसवलं की नाही हे तेव्हा कळतं. भुसभुशीत जमीनमध्ये काय कळणार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्व क्षमतांचा, आपल्या गुणांचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या सर्व शारीरिक क्षमतांचा, ह्या सगळ्या गोष्टींचा कस लागतो जेव्हा संधी असते. मग ती संधी प्रतिकूल असेल तर अनुकूल असेल, त्या संधीमध्ये स्वतःला स्थिर ठेवणं आणि तिचं सोनं करून घेणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. आणि म्हणून अशी शहाणी माणसं आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन रोज थोडं थोडं प्रगतीपथावर येत असतात. आणि जे मूर्ख माणसं असतात ती तिकडेच अडकलेली असतात. 2 रस्ते बघतात, ह्या रस्त्याने जाऊ का ह्या रस्त्याने, विचार करण्यामध्ये जुळे जावं. 99% लोकांची ही समस्या आहे. जेव्हा 2 रस्ते येतात ना तेव्हा ह्या रस्त्याने जाऊ का ह्या रस्त्याने जाऊ, काही जण छापा काटा करत बसतात. त्या बावळ्यांना हे पण माहिती नाही आहे का छापा काटा हा रोमन सिक्वेन्समध्ये येत असतो. तुम्ही उडवा, पहिल्यांदा छापा आला, परत उडवा काटा येईल, परत उडवा छापा येईल, किंवा डबल छापा येईल, डबल काटा येईल. हे सायकल 11 वेळा तुम्ही जर छापा काटा केला तर बरोबर 50-50% येईल. आणि म्हणून आपण जर ह्या जीवनाकडे जर बघितलं, जेव्हा 2 रस्ते येतील तुम्हाला काही कळत नाही ना, एका रस्त्याने निघा, फार तर काय होईल, मृत्यू येईल. त्याच्यापेक्षा मोठं नुकसान आहे कळत नाही. तुम्हाला हे माहिती आहे मृत्यू आले परत जन्म आहेच. तसे बी मरून तुम्ही परत जन्माला आलेले, अनेक वेळा आलेले, त्याचं पण भान नाही आहे आम्हाला. कमीत कमी शिकायला तर नाही या रस्त्याने काय, पुढच्या वेळेस या रस्त्याने जाऊ. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये दुविधा कधी निर्माणच झाली नाही पाहिजे, तर तुम्ही जीवनामध्ये कुठल्या तरी तुमच्या उद्दिष्टापर्यंत, ठिकाणापर्यंत पोहोचा. नाहीतर विचार करत बसणारे कुठेच पोहोचत नाही. हाच आजचा संदेश. मग आजच्या संदेशातून आम्ही हे शिकायचं आहे, चले चलो चले चलो, आपल्या मार्गावर कदम कदम बनायचे. आपल्या मार्गावर आपण पुढे मार्गस्थ राहिलं पाहिजे, कारण मार्गस्थ राहणं हे जीवन आहे. थांबणं म्हणजे मृत्यू आहे. पाणी वाहत राहतं म्हणून त्याला एक ना एक दिवस समुद्र मिळतोच. अनेक वेळा वाफ होईल, पाऊस म्हणून परत खाली येईल, वाहील, वाहत एक दिवस तरी समुद्राला जातं. फक्त त्याने काय केलं पाहिजे, वाहत राहील. एखाद्या डॅममध्ये जाऊन अडकेल, तिथूनही वाहील, संधी मिळेल अशामध्ये. आणि म्हणून वाहत राहील. थांबायचं. जीवन म्हणजे वाहत राहा. आणि जेव्हा तुम्ही वाहत राहता तेव्हा एक दिवस तुम्ही तुमच्या समुद्रापर्यंत नक्की पोहोचता. धन्यवाद.